वेलकम एव्हरीवन. सर्व विद्यार्थिनींचे मी स्वागत करते. मी मिसेस वंदना पवार. आज आपण इंग्लिश मीडियम स्कूल सब्जेक्ट मराठी यामधील आज आपण असा एक पाठ अभ्यासणार आहोत. त्यामध्ये साहित्याच्या विविध प्रकारांची ओळख करून देणारे एक छोटंसं नाटुकलं सादर केलं आहे. त्यामध्ये कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र व प्रवास वर्णन ही पात्रे आपापली माहिती सुश्रुत या मुलाला कशा प्रकारे सांगत आहेत तेच आज आपण अभ्यासणार आहोत. या पाठाचे नाव आहे रंग साहित्याचे. पाठ क्रमांक 10 रंग साहित्याचे भाग 1 आज आपण अभ्यासणार आहोत आणि जो राहिलेला भाग 2 आहे तो आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाठ क्रमांक 10 रंग साहित्याचे. आपले विचार, भावभावना योग्य प्रकारे आणि प्रभावीपणे मांडायचे असतील तर भाषेवर प्रभुत्व हवे. मराठी भाषा विविध साहित्य प्रकारांनी समृद्ध आहे. या साहित्याच्या वाचनाने भाषेवर प्रभुत्व येते आणि जीवनानुभवही समृद्ध होतो. प्रस्तुत पाठातून विविध साहित्य प्रकारांचा परिचय करून देण्यात आला आहे. या साहित्य प्रकारांशी मैत्री केली तर मनोरंजनाबरोबर आपले ज्ञानही वाढेल असा संदेशही दिला आहे. नाट्य स्वरूपातील हा पाठ साहित्यातील विविध कलाकृतींचा परिचय करून देणार आहे. सुश्रुतच्या वर्गाची सहल भिलार या पुस्तकाच्या गावाला नेण्याचे ठरले. वर्गात सूचना आली. दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी भिलार या गावाची माहिती सांगितली. त्याबाबत एक फिल्म दाखवली. सुश्रुतला ते खूप आवडले. घरी परतल्यावर तो सहलीला जाणार म्हणून आनंदाने झोपला. काही वेळाने त्याला जाणवले की काही पुस्तके मुलामुलींचा वेश करून आणि हातात हात घालून आनंदाने गाणे गात आहेत, नाचत आहेत. एवढंच नाही तर त्याला उठवती आहेत. सुश्रुत झोपेतच म्हणाला, कोण रे तुम्ही? इथे काय करत आहात? पुस्तकाच्या वेशातील मुले सुश्रुतला म्हणाली, अरे आम्ही सर्व तुला भेटायला आलो आहोत. आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे. सुश्रुत, तुम्ही सगळे कोण आहात? कथा, अरे असं घाबरतोस काय? हे सगळे आपलेच मित्र आहेत. सगळ्यांशी चांगली मैत्री होईल तुझी. माझी ओळख तर तुला लहानपणापासूनच आहे. अरे मी आहे कथा. गोष्ट हे माझंच दुसरं नाव. सुश्रुत, आपली ओळख कशी काय? कथा, आईच्या आजीच्या तोंडून ईसापनिती पंचतंत्र. ईसापनिती म्हणजे ईसाप नावाच्या गुलामाने सांगितलेल्या बोधपर गोष्टी. त्यामध्ये प्राणीजगत हीच पात्रे असून ती बोलतात असं त्यामध्ये सांगितलेलं होतं. पंचतंत्र म्हणजेच पंडित विष्णू शर्मा यांनी सांगितलेल्या बोधपर सुरस कथा. अकबर बिरबल अशा गोष्टी ऐकत ऐकत तुम्हाला मला वाचायची सवय लागते ना? सुश्रुत, हो आत्ता आठवलं. आजी मला नेहमी कोल्हा, उंदीर, ससा, कासव यांच्या गोष्टी सांगायची. कथा, बरं का सुश्रुत, आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझी वैशिष्ट्ये आहेत. सुश्रुत, तुझे काही प्रकार असतात का? कारण आज मराठीच्या मॅडम म्हणाल्या आपण साहसकथा शिकूया. साहसकथा म्हणजे धाडस, शौर्य, हिंमत दाखवणाऱ्या, गुण दाखवणाऱ्या कथा. कथा, अगदी बरोबर. परिकथा, बोधकथा, विज्ञानकथा, ऐतिहासिक कथा हे माझेच अनेक उपप्रकार आहेत. शिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललित कलांचा पाया म्हणजेच मी. ललित कला म्हणजे मानवी मनातील भावनांचा आविष्कार करणाऱ्या कला म्हणजेच शिल्पकला, नृत्यकला, चित्रकला, संगीतकला व साहित्य या अशा अनेक प्रकारच्या कला त्यांनाच ललित कला म्हटलेलं आहे. मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे मी खुलत जाते. निवेदन तंत्र म्हणजेच एखाद्या कार्यक्रमाचे सभेवर स्वरूप समजावून सांगण्याचे तंत्र. रंगत जाते किंबहुना उत्तम निवेदन तंत्रांचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य. सुश्रुत, तुला निर्माण करणाऱ्या लेखकांचं नाव मला सांग ना. कथा, य गो जोशी, वि स खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगुळकर व पु काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, द मा मिरासदार यासारख्या अनेक नामवंत लेखकांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी
मराठी वाचकांना तृप्त केले. सुश्रुत: किती सुंदर. आता ही ताई कोण बरं? कादंबरी: काय सुश्रुत, आवडली का कथा? मी आहे कादंबरी, कथेची थोरली बहीणच. म्हण हवं तर मला. कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच, पण माझा आवाका कथेपेक्षा फार मोठा आहे. आवाका म्हणजेच कुवत, विस्तार. सुश्रुत: मोठा म्हणजे किती ग? कादंबरी: अरे, माझ्यात खूप खूप पात्र असतात. त्यांचा परस्पर संबंध असतो. विविध घटना प्रसंगातून माझे कथानक हळूहळू उलगडत जाते. वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीचे वाटू लागतात. पात्र म्हणजेच कॅरेक्टर, व्यक्तिरेखा आपल्यातील भासू लागतात. अनेक अनपेक्षित वळणं घेत घेत मी वाचकांची उत्कंठा वाढवते. उत्कंठा म्हणजेच कुतूहल आता आपल्यातीलच भासू लागतात. अनेक अनपेक्षित वळणं घेत घेत मी वाचकांची उत्कंठा वाढते. आता या कथानकात पुढे काय होईल याचा विचार करत वाचक माझ्यात गुंतून जातो व रममान होतो. सुश्रुत: खरंच तुझा आवाका खूपच मोठा आहे. कादंबरी: बरं का सुश्रुत, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार वि.स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला तेव्हा मराठी माणसांचा ऊर अभिमानाने भरून आला. ज्ञानपीठ पुरस्कार भारतीय भाषेतील उत्तम साहित्यकृतीला किंवा साहित्याला दिला जाणारा सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणजेच तो ज्ञानपीठ पुरस्कार. इतक्यात कविता सुश्रुतच्या खांद्याला धरून विचारते. कविता: सुश्रुत, ओळखलंस का मला? अरे, मी आहे कविता. आपली तर फार पूर्वीपासूनच चांगली ओळख आहे, नाही का? तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तुम्ही तालासुरात म्हणता. सुश्रुत: हो ताई, मला आठवलंय. ही आवडते मज मनापासूनी शाळा आणि श्रावण मासी हर्ष मानसी या माझ्या आवडत्या कविता. ही आवडते मज मनापासूनी शाळा आचार्य अत्रे उर्फ केशवकुमार यांच्या शाळा या प्रसिद्ध कवितेतील ही ओळ आहे आणि श्रावण मासी हर्ष मानसी ही बालकवी म्हणजेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या श्रावणमास या प्रसिद्ध कवितेतील ही ओळ आहे. कविता: छान हां. सुश्रुत: माझं रूप छोटंसं, आटोपशीर, मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे माझं वैशिष्ट्य. यमक, अनुप्रास या अशा अनेक शब्दालंकारांनी माझं बाह्यरूप आणि उपमा, उत्प्रेक्षा, रूपकासारख्या अर्थालंकारांनी माझं अंतरंग समजवून कवी मला अधिक आशयगर्भ करतात. आशयगर्भ याचा अर्थ आहे अर्थपूर्ण करतात. सुश्रुत: मॅडम नेहमी सांगतात कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व चपकल असते. कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो, हे बरोबर ना? चपकल म्हणजेच तंतोतंत. कविता: अगदी बरोबर. आणखी काय माहिती आहे सुश्रुत तुला? सुश्रुत: ताई, मला असं वाटतं संगीतकारांनी स्वराज्य चढवला की तुझं गाण्यात रूपांतर होतं, कारण तुला मी पाठ्यपुस्तकात वाचतो आणि CD-मध्ये चित्रपटात ऐकतो सुद्धा. कविता: छान निरीक्षण आहे हे तुझं. बरं, मला एक सांग, तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? सुश्रुत: हो करतात. तर मराठी दिन केव्हा साजरा करतात? तर मराठी भाषेचा गौरव दिन म्हणून 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रजांचा जन्मदिन म्हणून मराठी दिन साजरा केला जातो. कविता: कोणत्या तारखेला करतात? तर सुश्रुतनं सांगितलं 27 फेब्रुवारीला. कविता: अगदी बरोबर. तो कोणाचा जन्मदिवस आहे माहीत आहे का तुला? सुश्रुत: नाही ग. तर कविता: नटसम्राट नाटकांचे लेखक वि.स. शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांचा. त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. सुश्रुत: खरंच? कविता: कुसुमाग्रजांबरोबरच केशवसूत, बालकवी भा.ब. बोरकर, बा.सी. मर्ढेकर, शांता शेळके, इंदिरा संत, सुरेश भट, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे अशा अनेक कवींनी मला आपल्या प्रतिभेने सजवले आहे. तर आज आपण रंगसाहित्याचा भाग 1 अभ्यासलेला आहे आणि भाग 2 पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. तर भाग 1 मधील जे नवीन शब्द व त्यांचे अर्थ आहेत ते आपण पाहूया. आवाका म्हणजे कुवत, विस्तार. उत्कंठा म्हणजे कुतूहल. आटोपशीर म्हणजे नेटके. आशयगर्भ म्हणजे अर्थपूर्ण. चपकल म्हणजे तंतोतंत. आविष्कार म्हणजे अभिव्यक्ती.
आशय म्हणजे मध्यवर्ती कल्पना, अंतरंग म्हणजे गाभा, मानसी म्हणजे मनामध्ये, पात्र म्हणजे व्यक्तिरेखा. तर अशाच काही टिपा आहेत त्या आपण पाहूया. ईसापनिती म्हणजे इसाप नावाच्या गुलामाने सांगितलेल्या बोधपर गोष्टी. पंचतंत्र म्हणजे पंडित विष्णू शर्मा यांनी सांगितलेल्या बोधपर सुरस कथा. ललित कला म्हणजे मानवी मनातील भावनांचा आविष्कार करणाऱ्या कला. निवेदन तंत्र म्हणजे एखाद्या कार्यक्रमाचे, सभेचे स्वरूप समजावून सांगण्याचे तंत्र. ज्ञानपीठ म्हणजे भारतीय भाषेतील उत्तम साहित्यकृतीला किंवा साहित्याला दिला जाणारा सर्वोत्कृष्ट पुरस्कार. तर अशा प्रकारे आज आपण रंगसाहित्याचे भाग 1 हा पाठ आपण अभ्यासलेला आहे. त्यामधील नवीन शब्द व त्यांचे अर्थ अभ्यासलेले आहेत. थँक्यू.